माफ करा. अगं त्यांनी सगळ्यांनी उपास धरलेत. सॉरी सॉरी. पांडुरंगा, कोणाकोणाला औषधं पण घ्यायची असतील ना, आता रिकामी पोटी कसे घेणार ते? काकू, एक मिनिट थांब. तू गडबड करू नकोस, मी बघतो. समर, अरे मी आजी आजोबांच्या काळजीने बोलते रे. आता फराळ तर नाहीच आहे. बघ ना कसे कसे बघतायत ते. राजवाडे, ऐका ना, मी खरंच मी असं का करीन? मी फराळ पॅक करून घेऊन आले होते. काय झालंय, कसं झालंय मला नाही माहिती. सोनंदी मॅडम, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. मी आहे ना, मी बघतो सगळं फराळाचं नीट. हो, पण सगळ्यांचे बॉक्सेस मी आहे ना, मी प्लॅन बी केला होता. मला असं वाटलं की समजा फराळ कमी पडला, माणसं जास्त आली, पावसात येताना काही प्रॉब्लेम आला, फराळ वेळेत पोहोचला नाही, अशा अनंत अडचणी येऊ शकतात. हे डोक्यात ठेवूनच मी प्लॅन बी रेडी ठेवतो कायम. मी फराळाचा फूड ट्रक घेऊन आलोय सगळ्यांसाठी. तुम्हाला फराळ द्यायचा ना प्रत्येकाला, मग तो प्रत्येकाला मिळणार. शांत व्हा, मी आहे ना. हा, तुम्ही रेडी आहात ना रे? या घेऊन या आतमध्ये. येत आहे. फराळ आला सगळ्यांसाठी. चला, सगळ्यांना फराळ मिळालाय. आता निश्चिंत मनाने सुरुवात करा.